नमस्कार मित्रांनो. आता नुकतंच RBI हे जे भारतीय नोटा आहेत, ज्या कागदी आहेत, त्या आता प्लास्टिक नोटामध्ये, पॉलिमर नोटामध्ये कन्व्हर्ट करत आहे. जसं की विदेशी चलनामध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे का, ऑस्ट्रेलियासारख्या अनेक देशामध्ये कागदी नोटांऐवजी प्लास्टिक किंवा पॉलिमर नोटा वापरल्या जातात. पॉलिमर नोटा सामान्य कागदी नोटापेक्षा खूप मजबूत असतात. त्या पाण्यात भिजल्या तरी खराब होत नाहीत, सहज फाटत नाहीत आणि त्यांचे आयुष्य अगदी नोटांपेक्षा 2 ते 4 पट जास्त असते. सन 1988 साली सर्वात प्रथम ऑस्ट्रेलिया या देशाने चलनात आणल्या. नंतर त्याचंच पाहून 60 देशांनी या नोटा आपल्या देशामध्ये छापल्या. कागदी ज्या नोटा असतात त्याचा खर्चही खूप मोठा असतो, त्यामुळे सरकारला वारंवार नवीन नोटा छापण्याचा खर्चही कमी येतो. याशिवाय या नोटांमध्ये पारदर्शक विंडो, होलोग्राम आणि प्रगत सुरक्षा फीचर असतात, त्यामुळे बनावट नोटा तयार करणे खूप कठीण असते. आज जगातील 60हून अधिक देश पॉलिमर नोटांचा वापर करतात. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, युनायटेड स्टेट किंगडम आणि व्हिएतनाम ही काही प्रमुख उदाहरणे आहेत. भारतात RBIने सुद्धा 2018 मध्ये 10 रुपयांची पॉलिमर नोट चाचणी स्वरूपात आणण्याचा विचार केला होता. विशेष म्हणजे कापूस आधारित कागदापासून तयार केलेल्या जातात. भविष्यात भारतातही पॉलिमर नोटा आल्यास त्या अधिक टिकाऊ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ठरू शकतात. तुम्हाला काय वाटते, भारतानेच प्लास्टिक नोटा सुरू कराव्यात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.